स्ट्राईक एंडला अमर, नॉन स्ट्राईक एंडला तुषार. दुसरी मॅच. पहिल्याच बॉलवर एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलं, तिकडे 4 रन. चांगली सुरुवात केली बॅटर अमरने, प्रॉपर टायमिंग केलं अमरने. आणि ह्या ग्राउंडवर खेळायचं. मागाशी बिपिननी पण म्हटलं की 29 काय 25 पण इकडे फाईट आहे. जर तुम्ही चांगली बॉलिंग केलं तर 25 पण खूप आहे. चांगली सुरुवात केली बॅटर अमरने. अष्टविनायक चुनामट्टी, कुर्ला, चेंबूर तिकडे पण खूप चांगलं क्रिकेट. सायन खूप चांगलं क्रिकेट तिकडे पण खेळलं जातं. अंडरआर्म. या बॉल देखील लोअर फुल टॉस बॉल, बॅटची एज घेतली गेली आहे. एक सिंगल रन. जेवढी सिद्धी पॅकरला थंडी असते तेवढी यावर्षी थंडी नाहीये. आणि डिसेंबर महिन्यात थंडी मुंबईकर आजमावून हे क्रिकेट खेळत असतं आणि एक वेगळाच माहोल असतो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर नरेश. इकडे पण बॅटची घेतली गेली आहे. उद्या सकाळी आपण 9 वाजता रिपोर्टिंग करणार आहोत. 9ला पण मॅचेस चालू होतील. खूप चांगलं क्रिकेट उद्या पण तिकडे पाहायला मिळेल. आज खुल्या गटातील 32 संघ मुंबईच्या विविध भागातून खेळाडू इकडे खेळतील. डबल बॉक्स. या ग्राउंडवर खेळणं एक वेगळीच मजा आहे आणि या ग्राउंडवर परफॉर्मन्स करणं एक वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे खुल्या गटामध्ये इकडे तुम्हाला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्ट आर्म तुषार. या बॉल देखील पुण्याचा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिली ओव्हर आहे, पॉवर प्लेची ओव्हर आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री सिद्धी पॅकर या परिसरातील दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं खूप मोलाचं योगदान राहिलं गेलं. एक विश्वविक्रमी आमदार. यावर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे लाऊड अपील केली पण तिकडे धावपळ पाहायला मिळाली. अनेक खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले, जिंकताना पाहायला मिळाले. कॅप्टनला पण इकडे सोन्याचं लॉकेट असतं. सो जो कॅप्टनशिप चांगली करेल त्याला ते लॉकेट मिळेल. आता बघूयात. 32 संघांमधून 32 कॅप्टन आहेत, पण त्यातून एकच कॅप्टन सक्सेसफुल ठरेल. श्री सिद्धी सेवा मंडळ, सिद्धी पॅकर, दादर शिंदेवाडी. सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. सर्व आमचे मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. काय कॅच कलेक्ट केली गेली आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला हरकत नाहीये. कॅच ऑफ द नाईट. परफेक्ट कॅच तिकडे पकडली. जयेशने जयजयकार केला तिकडे. जयेशला पण माहित नव्हतं की कॅच मी पकडली. जयेशच्या पण चेहऱ्यावर हावभाव होते. बघू शकतो रिप्ले. एक वेगळी ऍक्शन नरेशची आणि हे आमचा कॅमेरावर खूप चांगलं आहे. बा आताला डायरेक्ट हिट तिकडे लागला गेलं. थोड्या वेळासाठी की कॅच पकडली. यानंतरचे जे 4ही संघ खेळणार आहेत ते आपण तयार राहायचं आहे. आपल्या टी शर्ट्स घेऊन जा. यानंतरचे 4ही संघ खेळणार आहेत.
आता बघ साहिलचा मॅच होतोय का? साहिलचा अँगल होतोय ना मॅच? याचा नाही होतोय हो ना. यानंतर अधीरा सत्यविनायक कामोटे आणि मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी, मंगलमूर्ती वडाळा आणि इच्छापूर्ती 11 ऐरोली, चारही कॅप्टन्स आपण आल्याचे तर आपल्या हल्ल्याची नोंद करायची आणि आपल्या टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. अधीरा सत्यविनायक कामोटे, मंगलमूर्ती वडाळा, मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी आणि इच्छापूर्ती ऐरोली, चारही कॅप्टन्स. पहिली ओव्हर चांगली टाकली नरेशने. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती, बट नरेशचा कॉन्फिडन्स चांगला होता. फक्त आणि फक्त 6 रन खर्च केले गेल्या पहिल्याच बॉलवर सिंगल. बॉलिंगसाठी बॉलर विशालच्या हातामध्ये बॉल दिलाय. बॅटिंग करत असताना अष्टविनायक चुनाभट्टी. बघूयात कुठली टीम आज पुढे जाईल. या बॉल देखील पूर्णपणे हलक्या हाताने ढकलला गेला. तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन पुन्हा एकदा सिंगल. एक विकेट गेली आहे टीम अष्टविनायक चुनाभट्टीची, त्यामुळे तोही संघ इकडे प्रयत्न करेल की 30 बॉल मध्ये 35 पर्यंत रन बनले पाहिजेत. 8 रन. एक विकेट बॉलिंगसाठी बॉलर विशाल. या बॉलवर देखील सिंगल पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललं गेलं. तिकडे पॅरल स्वीप प्रॉपर टायमिंग केलं. रन पुन्हा एकदा एक रन चालू आहेत, कारण की डबल बॉक्सची ओव्हर आहे. डबल बॉक्सला बॅटिंग करणं थोडं इकडे कठीण आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा सिंगल. इकडे पण बॅकफुटला आले. पंच केलं गेलं. रन सिंगल मिळेल. तिकडे प्रॉपर टायमिंग केलं गेलं. अष्टविनायक चुनाभट्टी पण रन्स बनवण्याचा प्रयत्न करतात की त्यांना पण माहिती आहे जर स्कोर चांगला केला तर मॅच बनेल. खूप चांगली ट्रॉफी आहे. अगदी शॉर्ट अँड स्वीट प्रॉपर. आपल्या 11 रन एक विकेट गेली आहेत. टीम अष्टविनायक चुनाभट्टी 35, 36, 40 पर्यंत स्कोर गेला तर अतिउत्तम आहे. फक्त आणि फक्त एक विकेट गेले. 12 रन खूप आहेत. उर्वरित 18 बॉलमध्ये 25-30 रन्स तरी पाहिजेत. एक ओव्हर पॉवर प्ले आहे, त्यामुळे अष्टविनायक चुनाभट्टीला देखील स्ट्राईक एंडला रोहित आणि तिसरी ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी बॉलर कुणाल. एक वेगळी ऍक्शन आहे. मग अशी पहिली ओव्हर नरेश पण अशा पद्धतीने ऍक्शनने बॉलिंग टाकली गेली. उद्या मुरलीधरनची ऍडव्हान्स झाली. तोही असा अक्रॉस द लाईन थोडा. हरभजन सिंग, इम्रान ताहिर पण असाच थोडा क्रॉस येतो. इकडे पण ऑफस्टिकच्या इकडे
या बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेलाय. रन सिंगल मिळते तिकडे आणि स्कोर. रोहितने पण खूप चांगली बॅटिंग केली. रोहितच्या सोबतीला अमर 7 बॉलमध्ये 10 रनवरती एक चांगली बॅटिंग आणि रोहित पण सिंगल बॉल टू बॉल रन्स बनवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून चुनाभट्टी ही टीम एक फायटिंग टार्गेटपर्यंत पोहोचू शकते आणि तेच कॅल्क्युलेशन ठेवले. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलर कुणाल. या बॉल देखील अगदी हलक्या हाताने ढकलला गेला. फक्त तिकडे पुश केलं फक्त बॅटरने. रोहित सिंगल. सर्व मुंबईकर आज इकडे क्रिकेटचा आनंद घेतील. श्री सिद्धी सेवा मंडळाची सिद्धी पॅकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. अंडर आर्म क्रिकेट. या बॉल देखील टॅप केलं गेलंय. सिंगल रन मिळेल. नंतर आकाश गुरव पण इन ॲक्शन मध्ये तयार आहे. तोही आपले एक बलाढ्य स्टारकास्ट आणि जे प्रत्येक खेळाडू विचार करून आलाय की या ग्राउंडवर कसं खेळायचं. त्यामुळे एक मॅच बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. जो येऊन पहिली ग्राउंड बघेल आणि माइंड सेट होईल की डबल बॉक्स आहे. या बॉलवर नो बॉल आणि तिकडे प्लस करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नाव स्ट्राईक एंडला फेकी करतील. नो +1 आणि फ्री हिटचा चान्स आहे. खूप मोठं ग्राउंड त्यामुळे 9 प्लेयर. त्यातून तुम्हाला गॅप शोधायचे आहेत. शैलेश पाटील स्वतः हे ग्राउंड त्यांनी खूप वर्ष बघितलं, आजमावलं, खेळले. या बॉल देखील ड्राईव्ह केलं गेलंय. अनेक खेळाडू सेमी खेळले, फायनल खेळले, सेमीफायनल हारले, क्वार्टर फायनल खेळले. या बॉल देखील ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. श्री सिद्धी पॅकर, श्री सिद्धी सेवा मंडळ. आणि यावर्षी बॅनरचं ग्राफिक खूप चांगलं डिझाईन केलंय. खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन. सर्व श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा. या बॉल देखील हलक्या हाताने ढकललं गेलं तिकडे. रन 1ने पुढे जाईल आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. स्कोर झालाय 22. 22 रन 1 विकेट. चांगली बॅटिंग केली टीम अष्टविनायक चुनाभट्टी. आमचे ग्राफिक पण अगदी खूप चांगलं. लेझर लाईट पण आमचे अमित घारगे तिकडे आहेत. साऊंड लाईव्ह त्यांचं श्रीजी भवानी माता. आपला लोगो पण पाहतोय भवानी माता सुवर्ण चषक. क्या बात आहे. म्हणजे अपग्रेड झालंय आता. पूर्वी असं काही नसायचं. पण आता काय मैदानामध्ये श्री सिद्धी पॅकरचं पण हे ग्राफिक डिझाईन म्हणजे जसं प्लॅटफॉर्म क्रमांकावर आपण जेव्हा जातो प्लॅटफॉर्मवर दादर स्टेशनला की ट्रेन कुठली लागली आहे, आसनगाव लागली आहे की अंबरनाथ लागली आहे, पण आपण तसं आणलं आहे. अपग्रेड व्हर्जन आहे. श्री सिद्धी सेवा मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या बॉलवर देखील नो बॉल. नो +1. स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल आणि फ्री हिट मॅच मध्ये आली आहे. टीम अष्टविनायक चुनाभट्टी आता मॅच मध्ये आली आहे कारण की एक्स्ट्रा प्लस पण आले आणि स्कोर पण बऱ्यापैकी स्कोरकारवर दिसतोय. याबरोबर चांगलं फुटवर तिकडे चांगली फिल्डिंग. जम्प केला आणि स्ट्राईक एंडला फेकी करतील. खेळपट्टी थोडी मोठी आहे त्यामुळे पहिला रन तुम्हाला जोरात कंप्लीट करणं गरजेचं आहे. या बॉल देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि थोडी चुकी झाली. थोडं कॉम्बिनेशन चुकला बट रन कंप्लीट होईल आणि तिकडे अष्टविनायक चुनाभट्टीच्या खात्यामध्ये जाईल. स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 26. 26 धावा झाल्या धावफलकावरती. प्लेअर ऑफ द मॅच साठी देखील चांगली टी शर्ट श्री साई स्पोर्ट्स यांनी ग्राफिक बनवलंय. या बॉल देखील डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे थोडे लेझी धावले बॅटर आउट.
लजित आवले आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र तिकडे मी मगाशीच उल्लेख केला की तुम्हाला पहिला रन जोरात कंप्लीट करणं गरजेचं आहे. अमर तिकडे मात्र मैदानाच्या बाहेर जातील आणि नवीन बॅटर येत आहेत भावेशला पण रन थोडं कंप्लीट करणं गरजेचं आहे. या बॉल देखील हलक्या हाताने ढकललं गेलं तिकडे रन सिंगल. ओमकार मालाड लेजंड टीमने एक चांगली कामगिरी केली. सर्व सिनियर प्लेयर्स तिकडे खेळले. या बॉल देखील हलक्या हाताने ढकललं गेलं तिकडे रन कंप्लीट करता करता मात्र कॉम्बिनेशन पुन्हा एकदा चुकला आणि रनआउटच्या रूपामध्ये मात्र इथे अश्विन चुनाभट्टीला पुन्हा एकदा धक्का. बॅक टू बॅक 2 रनआउट. ह्या ओव्हरची बॅटिंग एक वेगळीच बघण्यासाठी मजा येईल. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये बघूयात कशा प्रकारे मॅचेस रंगतील. श्री सिद्धी सेवा मंडळ श्री सिद्धी पॅकर आज सर्व मित्र आवर्जून येतात. स्ट्राईक एंडला बॅटर विशाल. याच परिसरातील खेळाडू आहेत विशाल. स्थानिक आहेत याच दादर शिंदेवाडीतील आणि आता आपल्याच ग्राउंडवरती मॅच खेळतात. 27 रन शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि तेही देखील पॉवर प्लेचा चान्स आहे. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करतील. बॉलिंगसाठी बॉलर नरेश. या ओव्हरमध्ये डू ऑर डाय आहे, करो या मरो. म्हणजे तुमच्याकडे टास्क आहे तुम्हाला. स्ट्राईक एंडला बॅटर विशाल. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला नरेशचा. वाईट +1 म्हणजे 2 ने स्कोर तिकडे पुढे जाईल. 29. कुठेतरी ही मॅच आता अष्टविनायक चुनाभट्टीने स्वतःकडे पकड निर्माण केले. शेवटचे 6 बॉल आहेत आणि पॉवर प्ले आहे. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करेल टीम अष्टविनायक चुनाभट्टी. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शेवटची ओव्हर आहे, पॉवर प्लेची ओव्हर आहे. रन करणं गरजेचं आहे विशालला. या बॉल देखील वरून खेळायचा प्रयत्न केला गेला. थोडी तिकडे कॉम्बिनेशन चुकलं विशालचं आणि रनआउटच्या रूपमध्ये विशालला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 3रा रनआउट. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला असे रनआउट सोडून चालणार नाहीयेत. अष्टविनायक चुनाभट्टींनी जी चुकी झाली आहे त्या चुकीला मात्र आता प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. त्यामुळे टीपी बॉईज ताडदेव संघाला कुठेतरी मॅचमध्ये तेही कमबॅक करू शकतात. या ओव्हरमध्ये जर रन कमी आले तर मॅच अष्टविनायक चुनाभट्टीला थोडी कठीण जाईल. न्यू बॅटर अक्षय. बघूयात अक्षय आता कशा प्रकारे कामगिरी करेल. उर्वरित काही बॉल बाकी आहेत आणि काही बॉलला मात्र फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. बॅटर स्ट्राईक एंडला भावेश, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय.
या बॉलवर देखील लेग स्पिन एक चांगला फिरवला इकडे मात्र नरेशने आणि थांबवलं. गुड बॉलिंग. कमबॅक केला आता मात्र टीपी बॉईज ताडदेव संघाने पण कमबॅक केलं. त्यांना पण माहिती आहे की कुठेतरी मॅचमध्ये येणं गरजेचं होतं आणि खूप चांगली पिचिंग केली नरेशने. खूप चांगला हलका लेग ब्रेक अगदी समोरून बॉल बाहेर कट केला. मागे किपरने पण अगदी खूप चांगल्या अंदाजामध्ये थांबवला. 29 रन 4 विकेट. या बॉलवर व्हाईट बॉल. 30 धावा तर झाल्यात. का दुसऱ्या बाउंड्रीच्या शोधामध्ये आहे टीम अष्टविनायक सुनाबड्डी. पॉवर प्लेला बाउंड्री येणं गरजेचं आहे. मगाशी बिपिनने लगातार 4 बाउंड्रीज पाहिल्या गेल्या. बिपिन परबने खूप चांगली बॅटिंग केली. त्याने सांगितलं की ओपन लॉटला मी जर सुरुवात केली असेल खुल्या गटात खेळायला तर ह्याच ग्राउंडवर केली. ती देखील ओमकार मालाड संघातून 2004ला. आणि त्यानंतर बिपिनने पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं. या बॉल देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. बॉल थांबणं तिकडे कठीण आहे. बॉल जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. टायमिंगवरती बाउंड्री आली आहे. प्रॉपर ड्राईव्ह केलं आणि 4 रन मिळतील तिकडे. खूप चांगल्या अंदाजामध्ये भावेशने क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका. भावेश एक वेगळी हेअरस्टाईल पण करून आला आणि क्लासिकल अंदाजामध्ये प्रॉपर विथ द स्पिन अगदी चांगलं ड्राईव्ह. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिकडे त्या झोनला फिल्डिंग करणं खूप कठीण आहे. कारण की बॉल कॅरमला जसं आपण रिबाउंड मारतो तसा रिबाउंड पण जाऊन तिकडे बाउंड्री जाऊ शकते आणि तशी रिबाउंडने बाउंड्री आली आहे. या बॉल देखील पुण्यात टॅप केल्या गेल्या कव्हरला आणि तिकडे क्षेत्ररक्षक एक रन पण गरजेचं आहे. मॅचमध्ये अष्टविनायक सुनाबट्टीने पण बनवली. आता 35-34 पर्यंत स्कोर झाला. आता 35. शेवटचा बॉल पेंडिंग आहे आणि हा बॉल पकडून क्रिकेटच्या भाषेमध्ये भावा एक बॉल पकडून. त्यामुळे हा भाऊ खूप इम्पॉर्टंट बॉल आहे. या बॉल देखील समोर खेळले गेले. तिकडे बॉल मात्र थोडा क्रॉस झालाय आणि 4 रन. उपरवाला जबी देताय छप्पड फाड के. एक भावेशनी मारली, एक अक्षयने मारली. बाई तू मारू शकतो तर मी का नाही मारू शकत. त्यामुळे फिनिशिंग टच दिला आणि अष्टविनायक सुनापट्टीने ग्राफ पूर्णपणे वरती गेला. स्कोर मात्र तिकडे झालाय 39 आणि 40. 40चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम टीपी बॉईज ताडदेव ह्या संघाला. 40 रन करायचे आहेत.
ते 40 रनची गरज आहे. 2 बाउंड्रीने पूर्णपणे मॅच फिरली. श्री सिद्धी पॅकर, श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे 42वं वर्ष, 1982 ची स्थापना, 1982. ओमकार माला लेजंड संघ आपण पण तयार राहायचं. यानंतर आपली त्वरित मॅच असेल याची नोंद घ्यायची. विनिंग टीम सोबत आपल्याला खेळावं लागेल. आणि शिंदेवाडीमध्ये नवरात्र उत्सव बघितला नाही तर तुम्ही काय नाही बघितलं मुंबईत येऊन. तर यावेळी 90वं वर्ष आहे ते पण, आणि एक वेगळाच माहोल असतो. म्हणजे माझं भाग्य की मी यावर्षी आता दर्शन घेतलं अंबे मातेचं, भवानी मातेचं. आणि व्यासपीठावर जेव्हा आपण येतो देवीच्या पाया पडायला तेव्हाच म्हणजे एक प्रसन्न वाटतं. आणि आरती पण, शिंदेवाडीची आरती पण बघण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. आरतीचा एक वेगळा माहोल असतो. आरती इकडे अगदी 1.5-2 तास आरती चालते आणि खूप वेगळं सर्व वातावरण पूर्ण बदलून जातं. हीच अंबे मातेची कृपा आहे आणि संपूर्ण दादर शिंदेवाडीवर अंबे मातेची कृपा आहे. सो लेट्स प्ले. सर्व आमचे ग्राफिक पण तिकडे लेझरने क्लॅप्स करतोय तो की मॅच चालू करा. 30 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. होऊ शकतात का? ड्रीम 11 मध्ये जसं तुम्ही टास्क असतं की काय होईल मॅच, त्यामुळे 30 बॉल 40 पण या ग्राउंड पाहिलेत आणि रूल पण यावेळी 2 पॉवर प्ले आहेत. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेला बाउंड्री अजून बघायला मिळाली नाहीये, बट येणाऱ्या 3 दिवसात बघायला मिळतील. बॉलिंगसाठी अंकुश, स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ. पहिलाच बॉल हलकासा ऑफ स्टिकला बाहेर पिचिंग केली, पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल आणि एक्स्ट्रा रनने मॅच सुरुवात केली आहे. टीपी बॉईज ताडदेव जिंकेल का? एक मिनिट. त्यानंतर डॉट बॉल आलाय. बॉलिंगसाठी बॉलर अंकुश. खूप चांगली खेळपट्टी पण बनवली आहे. या बॉलवर फिरवला अंकुशने बॉल आणि ऑफस्टिक वाकवली तिकडे. बॅटर आउट. हलका बॉल तिकडे मात्र फिरवला, हलकासा कट केला अंकुशने आणि बॅटरला जागेवरतीच गोल फिरवलं. गुड बॉल. खूप चांगल्या अंदाजामध्ये तिकडे पिचिंग केली गेली आणि बॅटर थोडे हलकंसं फुटवर्क होता पण तिकडे फटका फसला आणि यष्टी वाकवली. बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. आदित्य आणि सौरभ. आदित्य मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. हे आपला खेळाडू कक्ष आहे. सचिन राणे पण तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांनी पण क्रिकेट खूप वर्ष या ग्राउंडवर खेळत राहिले आहेत. एक विकेट गेली आहे.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगली पिचिंग पाहिली गेली अंकुशने आणि तिकडे पंचांनीमध्ये दंडित केले गेले. व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. त्याची बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतात नवीन बॅटर अमर पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बॅटर थोडी संकटामध्ये आहेत. रन्स करणं गरजेचं आहे. 40 टार्गेट आहे. या बॉलवर समोर खेळले गेले. समोर फिल्डर तैनात होते. बॉल थोडा क्रॉस झाला तिकडे. आता या ग्राउंडवर सर्व क्रिकेट खेळू शकतात. टॅप क्रिकेट खेळणारे खेळाडू पण खूप चांगलं क्रिकेट खेळतील. मग साऊथ मुंबईत पण टॅप खूप चांगलं खेळतात. मग ठाणे, मुलुंड, भांडूप, तो चांगला टॅप खेळेल तो इकडे चांगलं क्रिकेट खेळेल. पॉवर प्लेला टॅप खेळणारे पाहिजेत पहिल्या पॉवर प्लेला. या बॉल हलक्यात एक चांगला स्क्वेअर कट प्रॉपर कट केला तिकडे आणि रन सिंगल. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले बॅटर सौरभ. अमरकडे मात्र स्ट्राईक जातीये. 4 रन झालेत. या बॉलवर फटका फसला गेला आणि तिकडे सध्या ट्रेंड चालू आहे तांबडी चांबडी आणि आमचे डीजे मास्टर पण तेच संगीत आमच्यापर्यंत ऐकवतात. 2 विकेट गेलेत. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. 4 रन 2 विकेट. या बॉलवर देखील एक चांगला पंच केलं गेलं नरेशने. बॉल तिकडे थांबणं मुश्किल आहे. 4 रन आणि शेवटच्या बॉलवर मात्र तिकडे कोंडी फोडली. 4 रन मिळतील. सो मॅच बनवली आहे. रन झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 रन झालेत. उर्वरित 24 बॉलमध्ये 32 रनची गरज आहे. मॅच बनवली तर उर्वरित फक्त 24 बॉल थोडं टचअप देणं गरजेचं आहे आणि त्यातली 1 ओव्हर पॉवर प्ले आहे. त्यामुळे कुठेतरी मॅच बनू शकते. 24 बॉलमध्ये 32 रनची गरज आहे. बॉक्स क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर. 1,25,000 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन असतं. यावर्षी पर्व आहे 42वं पर्व आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर. 8 रन 2 विकेट. 24 बॉलमध्ये 32 करायचे आहेत. आता पेशन्स पण खूप महत्वाचा आहे. बॉलिंगसाठी भावेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघत भावेश कशा प्रकारे कामगिरी करेल. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे रन मिळणार नाहीये. थांबून ठेवलं गेलंय. आता ह्या उर्वरित 4 ओव्हर कशा खेळायचं आहे हे बॅटिंग टीमला खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे टीपी बॉईज तारदो पॅकरला खूप इम्पॉर्टंट आहे ते की रन्स कसे करायचे आहेत. या बॉल देखील हलक्यात ढकलला गेलं. तिकडे रन सिंगल मिळेल. 1 रन तर कंप्लीट होतीये आणि 1 रनच्या मदतीने स्कोर कार्ड 9 रन झालेत.
स्ट्राईक एंडला नरेश, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर भावेशने एक बाउंड्री पण लगावली आहे. या बॉलवर व्हाईट बॉल. डबल डिजिटमध्ये स्कोर 10. या बॉलवर देखील टॅप केला गेला. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. डबलचा कॉल आणि 2 रन मात्र कंप्लीट होत आहेत. खूप चांगली बॅटिंग नरेश, वेल बॅटिंग. नरेश अगदी बॉडी पण डोले शोले आहे. सो नरेश ट्रायशेप मारूनच आलाय. वेल बॅटिंग नरेश, खूप चांगली बॅटिंग करतो. सिंगल डबलने मॅच बनवली. एक बाउंड्री पण आली आहे. 12 रन झालेत. इकडे पण ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील टीम अष्टविनायक चुनाभट्टीला. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल आणि नरेशने मिस केला. लागला जरूर बट समोर बॉल हातामध्ये ट्रॅव्हल झाला, त्यामुळे तिकडे डॉट बॉल. डॉट बॉल थोडं करून चालणार नाही टीम टीपी बॉईज. तारदेव गिरगाव त्या परिसरात देखील अंडरआर्म खूप चांगलं खेळलं जातं. यावर देखील सिंगलचा कॉल दिला होता, पण पुन्हा एकदा डॉट बॉल. नरेशला रन चालू ठेवणं गरजेचं आहे. लास्टला 6 बॉल या ग्राउंडवर रूल प्रमाणे 6 बॉल 20 पण करू शकता तुम्ही. 6 बॉल 16, 6 बॉल 18ची पण मॅच होऊ शकते, कारण की पॉवर प्ले आणि ओपन बॉक्स आहे. त्यामुळे ह्या ग्राउंडवर लास्टची ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पॉवर प्लेची ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्ही पॉवर प्लेच्या ओव्हर. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला होता. तिकडे आपण पाहिलं तर थांबवला बॉल. स्कोर मात्र तिकडे 14 रन झाले धावफलकावरती. अजूनही 26 रन. सव्वीस रनची गरज आहे. 18 बॉल 26. बॉलिंगसाठी रोहित, ओमकार मालाड लेजंड्स आपण पण तयार राहा. यानंतर लगेच आपली मॅच होईल याची नोंद घ्यायची आहे. 18 बॉलमध्ये 26 रनची गरज आहे. जर 12ला 12 केला तरी 6 बॉल 14 पण या ग्राउंडवर होऊ शकतं. हे कॅल्क्युलेशन पाहिजे. जो हे कॅल्क्युलेशन खेळेल तो मॅच इकडे जिंकू शकतो. या बॉलवर टॅप केला गेला. नरेशने एक चांगला फटका. तिकडे ट्रॅव्हल होईल आणि बॉल. क्या बात आहे. हाईट कम फाइट ज्यादा. विशाल, छोटा पॅकेट बडा धमाका. सर्वांना वाटलं बॉल ट्रॅव्हल होईल तिकडून, बट विशाल होते. वेल स्टॉप विशाल. आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये विशालने बॉल आतमध्ये ढकलला. या ग्राउंडवर फिल्डिंग खूप, आउटफिल्डला खूप इम्पॉर्टंट आहे. बॉल कधी आतमध्ये येईल कधी बाहेर जाईल. 16 रन झालेत. अजूनही 24 रनची गरज आहे. 2 रन इकडे धावून कन्वर्ट केल्या गेल्या. बॉलिंगसाठी रोहित आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल का? कोण आज टॉप 8 मध्ये जाईल? 32 संघांमधून सुपर 8 ला कोण जाईल? या बॉल देखील एक मोठा स्ट्रोक, पण चांगली फिल्डिंग तिकडे. खूप चांगला बॉल अडवला तिकडे. या बॉल देखील पुन्हा एकदा नरेशने बॅकफुटला आले. पंच केला गेला. टॅप बॉल ट्रॅव्हल होते तिकडे आणि विशाल तिकडे. विशाल अगदी टॉम अँड जेरी सारखे येत आहेत, बट विशालने लक्ष वेधून घेतलं आणि
क्विक आहेत, जम्प पण तसंच करतायत. टेम्पल रन जसा गेम खेळतो आपण तसं विशालने जम्प केलं. 22 रनची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. श्री सिद्धी सेवा मंडळाची श्री सिद्धी पॅकर. स्ट्रायकरला बॅटर नरेश, खूप चांगली बॅटिंग करतात नरेश पण. या बॉलवर देखील प्रॉपर फक्त पंच केलं तिकडे. सनदने पण खूप चांगली फिल्डिंग केली. बॉलर रोहित, या बॉलवर हलका बॉल, क्या बात आहे, स्लोअर वन टाकला रोहितने, अगदी फिंगर रोल केले आणि धीम्या गतीचा बॉल टाकला. गुड बॉलिंग, खूप चांगला बॉल टाकला या ओव्हरचा, म्हणजे हलका बॉल. रोहितला माहिती आहे की पिचिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि गुड बॉलिंग यार, खूप चांगला बॉल टाकला. या बॉलवर देखील फ्लिक केल्या गेल्या, खूप चांगली पिचिंग. आणि रोहितने एक काम केलं या ओव्हरमध्ये की एकही एक्स्ट्रा टाकला नाहीये. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. जो 6 बॉल मध्ये टाकेल तो चांगलं क्रिकेट खेळेल आणि ह्या ग्राउंडवर जो ह्या खेळपट्टीवर जो 6 बॉल टाकेल तो नक्कीच चांगलं जिंकू शकतो. गुड बॉलिंग रोहित. बॅटिंग पॉवर प्ले आता कुठल्याही ओव्हरमध्ये आपण घेऊ शकतो. खूप चांगलं आमचे लेझर लाईट्सवाले पण आमचे साऊंड लाईव्ह खूप चांगलं काम करतात आणि आमचे डीजे ऑपरेटर सचिन जाधव वड्या, डीजे वड्या पूर्ण मुंबईत फेमस आहे. जसं मुंबईचा वडापाव फेमस आहे तसं आमचा डीजे मास्टर वड्या पण तेवढाच फेमस आहे. ऑल ओव्हर मुंबईत खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग करतात आणि त्यांची हेअरस्टाईल एक युनिक आहे. जसं पोर्तुगालला फुटबॉल प्लेयर्स ठेवतात, पोर्तुगाल, ब्राझील, तसे आमच्या नेमार्क, एम्बापे, तशी हेअरस्टाईल आमच्या डीजे ऑपरेटरची आहे. 12 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. मॅच क्रुशल आहे. आकाश गुरव बोलतो मॅच थोडी फाईट आहे. 12 बॉल 20 पण या ग्राउंडवर होऊ शकतो. जयेश नाईक पण सर्व यानंतर सर्व तारे सितारे खेळतील. 3 दिवस अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी गाजवलंय, गाजवत आहेत, गाजवून झालंय ते सर्व मॅच बघतील. बघा इन ॲक्शनमध्ये आज सर्व इकडे आमचे मित्र ऋतिक पण तिकडे अगदी हात लावतोय चेहऱ्याला की मॅच कशी होईल. काय स्माइल केले त्यांनी पण. आकाश पण तिकडे तयार आहे. सर्व खेळाडू तयार आहेत. लेट्स प्ले. या बॉलवर एक चांगला फटका खेळले गेले. बॉल तिथे मात्र ट्रॅव्हल होईल आणि 4 रनसाठी क्लासिकल अंदाजामध्ये बॅटर सौरभने आधी कोळंबकर साहेबांच्या टाळ्यांचा तिकडे जल्लोष झाला आणि लहान लहान मुलं पण मॅच आनंद घेतात. सर्व आमचे जे क्रिकेट खेळतील पुढं चांगलं खेळायला मिळेल. 16 रनची गरज आहे. 11 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. या बॉल देखील ड्राईव्ह केले गेले, तिकडे थांबवलंय. डॉट बॉल. मित्रांनो जे स्टंपच्या मागे आहेत ना पडद्या मित्रा, प्लीज
या बॉलवर देखील पुन्हा एकदा कफलातून बॅटिंग. क्या बात आहे सौरभ. सौरभ बोलतो नरेश मारू शकतो तर मी का नाही मारू शकत. खूप चांगली बॅटिंग आणि 2 बाउंड्रीजने पूर्णपणे मॅच कव्हर केली आहे. वेल प्लेड सौरभ. चांगली बॅटिंग केली. सौरभला माहिती आहे पॉवर प्ले घेतला आणि पॉवर प्लेच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला अगदी आडव्या बॅटने. 4 रन तिकडे 1 बाउन्स. आता मात्र समीकरण बदललं गेले. 9 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. सर्व आज आमचे प्रेक्षक पण मॅचचा आनंद घेतात आणि सर्वजण आज क्रिकेट प्रेमी. या ग्राउंडवर कबड्डी पण खूप चांगलं खेळलं गेलंय. 28 रनांनी विकेट गेले 2. इकडे पण हलक्या तरी ढकललं गेलं. रन अगदी सिंगल. सात बॉल मध्ये 11 पाहिजे. 7 बॉल 11. सात बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. बॉलर विशालने चांगलं कमबॅक केलं. बाउंड्री झाल्यात पण विकेट मिळवली गेली. हा बॉल देखील कव्हरला खेळले गेलेत. नॉन स्ट्राईक एंडला महत्वाची विकेट गेली सौरभ. आता मात्र मॅच थोडी चेंजेस झाली. 6 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. मॅच होती कुठे. 2 बाउंड्री झाल्या आणि तरी पण स्कोर 9च आला. सो कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलं आणि पॉवर प्ले पण मात्र ते शेवटच्या 3 बॉलमध्ये 1 डॉट आणि 2 विकेट आले. त्यामुळे मॅच क्रुशियल आली. आता 6 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. जे मागच्याच इनिंग सारखं झालंय. मागे पण रनआउट झाले. आता इकडे पण रनआउट आहे. सो मला असं वाटतं आजचा दिवस रनआउटचा आहे. 6 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता टीम टीपी बॉईज तारदेव. 6 बॉल 11. स्ट्राइक एंडला बॅटर जयेश आणि बॉलिंग साठी अंकुश. 6 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. डबल बॉक्स. इकडे तुम्हाला रूल फॉलो करावा लागेल. डबल बॉक्सचा रूल ऑन आहे. 2 ओव्हर पॉवर प्ले आणि तिकडे 6 बॉल 11 आता करायचे आहेत. या बॉलर परफेक्ट यॉर्कर. काय यॉर्कर टाकला इकडे बॉलर अंकुशने खुश केलं. पहिलाच बॉल परफेक्ट. बॅटरला थांबवलं अगदी जागेवरती. खूप चांगली पिचिंग.
आणि स्टिक मात्र तिकडे वाकवली, स्टंप वाकवला, गुड बॉल. 5 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. नवीन बॅटर सुशांत. पाच बॉलमध्ये 11 रनची गरज. या बॉलवर देखील एज घेतली गेली, एक सिंगल रन आणि मॅच आता जवळपास क्लोज आणले टीम अष्टविनायक चुनावटी. 4 बॉल 10 आहे, बट डबल बॉक्स ऑन आहे, त्यामुळे बाउंड्री जाणं थोडं कठीण आहे, पण एक टॅप केलं तर जाऊ शकते बाउंड्री. या बॉल देखील चांगली ड्राईव्ह, बट तेवढीच चांगली फिल्डिंग. तुषारने एक चांगला बॉल अडवला तिकडे. मॅच आता क्रुशल चालू आहे आणि सुरुवातीला वाटलं की टीम टीपी बॉयज तारदावने पकड निर्माण केली होती, बट मॅच थोडी तिकडे क्लोज झाली आहे. 3 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. 3 बॉल 9. ओमकार मला लेजंड आपण तयार राहा. 3 बॉल 9 ही मॅच संपेल तशी आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. ह्या बॉल देखील एज घेतली गेले, बॉल फिरला थोडा आणि थांबवला. 2 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. इकडे मात्र बॅटर आउट आणि औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय अष्टविनायक चुनाभट्टी. वेल प्लेड, अभिनंदन टीम अष्टविनायक चुनाभट्टी. आपण चांगला खेळ केला. चला टॉस साठी या. टीम ओमकार माला लेजंड आणि अष्टविनायक चुनाभट्टी, आणि या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत कळू नक्कीच. हॅलो, टीपी बॉयज तारदेव आपला कॅप्टन पाठवायचा. तारदेव आपला एक सन्मान केला जाईल. टीपी बॉयज तारदेव आणि लाईट्स ऑपरेटर जावेद आपण पण कॉन्टॅक्ट करायचा आहे.
आणि हॅलो 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 विनिंग टीम मध्ये प्लेअर ऑफ द मॅच रोहित आपण याची खूप चांगली बॅटिंग केली. रोहितने सिंगल मॅच चालू ठेवले आणि 2 रनआउट पण खूप चांगले त्याने परफॉर्मन्स केला. तसं रोहित आपण या हॅलो आणि खूप चांगली कामगिरी पण त्यांची टीपी बॉईजने केली. सो हार्ड लक टीपी बॉईज पण आपला पण आभार आहे. आणि विनिंग टीम मध्ये रोहित आपण या रोहितने खूप चांगली बॅटिंग केली. ऑल ओव्हर रन्स पण खूप छान केले आणि 2 रनआउट पण त्यांनी खूप टायमिंगला. विनिंग टीम रोहित